तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललंय, झाला का चहा पाणी? आणि माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि थोडासा आराम पण झाला आहे. आता मी बनवत आहे स्वयंपाक. आता स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे भेंडी. मस्त धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता पहिली भेंडी फ्राय करून घेते मी. तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता पहिले मी भेंडी फ्राय करून घेते. अगोदर फ्राय केली ना भेंडी तर मग चिकट होत नाही, त्याच्यामुळे मी अगोदर फ्राय करते. अशी मी भेंडी फ्राय करून घेत आहे कमी गॅसवर. मी लाल मिरच्याची चटणी वाटून घेणार आहे. लाल मिरच्या घेतल्यात, मीठ टाकलंय. आता वाटून घेते मिक्सरमध्ये आणि नंतर लसूण टाकते. लाल मिरच्याची चटणी वाटते मिक्सरमध्ये. आता लसूण टाकते. लसूण टाकला, आता परत वाटून घेते. हे बघा, भेंडी फ्राय झालेली आहे. ताटामध्ये काढून घेतलेली आहे मी. आता कढईमध्ये तेल टाकायचं, कांदा टाकते आणि मिरची टाकते, थोडेसे जिरे टाकते. आणि इकडे लाल मिरचीची चटणी वाटून झालेली आहे बघा. आता हिला वाटीमध्ये काढून घेते. लसूण टाकलेला एकदम छान वाटली बघा. लाल मिरचीची चटणी वाटून घेतलेली आहे मी. आता त्याच्यामध्ये तेल टाकते मी. तेल टाकलं ना तर थोडा तिखटपणा त्याचा कमी होतो आणि एवढी छान लागते ना. हे बघा, असं मिक्स करून ठेवलं मी सगळं आणि खूप भारी झालेली आहे. हे बघा, कढईमध्ये तेल टाकले मी. आता थोडेसे जिरे टाकते. भेंडी फ्राय केली त्याच्यामुळे थोडीशी काळी झाली बरं कढई. आता कांदा आणि हिरवी मिरची भेंडीमध्ये मीठ टाकलेलं आहे अगोदर. थोडीशी हळद टाकते. आता भेंडी टाकते. छान अशी मिक्स करून घेऊ आपण. अगोदर फ्राय केलेली भेंडी आहे मस्तपैकी. कोथिंबीर वगैरे, जिरे, लसूण टाकले आणि सगळं काम आवरले. आता माझं तुरीची डाळ बनवली. हे बघा, कोथिंबीर टाकली, तयार झालेली आहे मस्तपैकी छान अशी. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि खूप थंडी आहे ना, म्हणून मी असं अंगावर घेतलेलं आहे, डोक्यावर. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.